तर भावानो आपला विषय काय ते सांगतो. आजचा आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला पंढरपूरच्या मठामध्ये जावं लागतं, जिथे आपण फिटिंग केली होती पहिली. आता मठामध्ये जायचं कारण म्हणजे आपल्या नेत्याकडनं फराळाचं नियोजन असते दरवर्षी, आणि तुम्हाला तर माहितीच आपलं कसं आहे, पहिले पेट पूजा मग काम तुझ्या. आता आपल्याला एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर पेट्रोल टाकल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे पहिले तर वाड्यामध्ये पेट्रोल टाकून घेतलं. आता चालू आहे कोण तर मी नेता आणि मोठे. एकदा का पंढरपूरच्या हायवेला लागले परत त्याला टेन्शन नसतं, एकदम संकटच जातंय. आणि त्यातनं एक तरी गॉगल लय दिवसांना घातला आणि त्यातनं मोठे आमच्या आपल्या हातात आल्या म्हणल्यावर तर विषय मिटला. कसा आहे गॉगल आणि आमचा एकदम टॉपचा विषय. आणि हायवेने जाताना मोफत फराळाचं नियोजन करणारे भरपूर दिसते ते बघा. पण भावानो आपल्याला तिथं काय थांबायचं नव्हतं, कारण आपल्याला ध्येय गाठायचं होतं आपलं. हारवाई पण असल्या गर्दीमधून आपलं ध्येय कसं गाठायचं मला त्याचं टेन्शन यायला होतं. पुढे जेवढी गर्दी तेवढीच मागे पण गर्दी होती. पण वाढती गर्दी बघता आपण डायरेक्ट नियोजन काय केलं, जिकडून कमी गर्दीच्या पुलावरून त्या पुलावरून डायरेक्ट निघाला. पण पुढे येऊन अडकल्यामुळे परत चला आपण चालत जायचं नियोजन केलं. पण मोठे म्हणला पहिलं तर चहा पिऊन घेऊन, आणि चहा प्यायचं म्हणल्यावर तर आपण मागे पुढे कधीच बघत नाही. पण भावना आता विषय काय झाला ते सांगतो. आम्ही पुढे आलो निघून, खरं पण नेत्याची गाडी बी दिसना ना आम्हाला काय दिसणं, त्यामुळे निवांत बसला एक जागी. अक्षरशः मोठे हुडकून आलाय, पण नेता काय सापडला नाही बरं का. नेता हरवलाय, आम्ही हरवलोय आम्हाला कळे नाही. पण थोड्या वेळानं नेत्याचा फोन लागल्यावर कळलं की नेता डायरेक्ट मठामध्येच गेलाय. पण भावानो ही गर्दी बघून अक्षरशः पुल्यावर काट उभा राहायला लागलो होतं माझ्या पण आणि मोठ्याच्या पण तसल्या गर्दीमधनं सुद्धा मोठे आणि मी दोघांनी मार्ग काढून डायरेक्ट मठामध्ये पोहोचलो. आल्याला पहिले तर दर्शन करून घेतलं. आता आपल्याला काम करायचं होतं ते म्हणजे इथं शाबू करायला आचार्य होते, पण आपलं काम होतं त्यांना मदत करायची. नाही तर भगर तर काय आधीच करून ठेवली होती, आपलं काम होतं ती फक्त शाबू करायचं. आता हाय एवढ्या कढईमध्ये काय पूर्ण शाबू बसत नव्हतं, त्यामुळे झाला की लगेच एका पातेल्यामध्ये काढून ठेवायला चालू होता. आणि खालचा काय करपायला शाबू होता ती खायला चालू होता. आणि परत चला म्हणलं आता खाल्ले म्हणल्यावर थोडीफार मदत पण करावं लागणार आपल्याला. त्यांना सांगतं पण आता फराळाला बसायचं म्हणले पहिले तर गावातली आपली दिंडी यावी लागते, मगच परत चला पुढचं नियोजन करायला येतंय. फराळाला बसायच्या आधी दुसरे काम होतं ते म्हणजे पहिल्यांदा आपल्याला महाराजांची पूजा करून घ्यावी लागणार होती, जी की नेत्यानंच करून घेतली. आता आपलं खरं काम होतं ते म्हणजे सगळे जेवढे काय भाविक आले होते त्यांना सगळ्यांना पंक्तीला बसवायचं, परत चला आपण वाढायला चालू करायचं. पहिल्या आणि दुसऱ्या पंक्तीमध्ये सर्व भाविकांचं फराळ करून झाले होते आणि शेवटच्या पंक्तीला आपण बसलो होतो. एकदा का सगळ्यांच्या फोटोला हार लावले की आपलं काम संपलं होतं, त्यामुळे नेता म्हणला आपल्याला आता निघावं लागतं. तर भावानं तुम्हाला जर आजचा आषाढी एकादशीचा व्लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.